तर दुसरीकडे विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे। परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार उभे आहेत, त्यामुळे निवडणूक चुरशीची होते आहे। विधान परिषदेच्या मतमोजणीला आता सुरुवात झालेली आहे। आता 5 वाजलेले आहेत आणि विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आणि मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे। त्यामुळे 12 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत, त्यामुळे उत्सुकता आहे की कोणाचा उमेदवार, कारण एक उमेदवार तिथे पडण्याची शक्यता आहे आणि हा उमेदवार नेमका कोण असू शकतो याची राजकीय वर्तुळात वेगवेगळी चर्चा बघायला मिळते आहे। जयंत पाटील हे राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार आहेत, दुसरीकडे मिलिंद नार्वेकर आहेत, तर शिवसेना शिंदे गटाकडे भावना गवळी आणि कृपाल तुमाने आहेत, तर भाजपकडून पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, राजेश विटेकर हे राष्ट्रवादी दादा गटाकडनं उभे आहेत, शिवाजीराव गर्जे हे देखील राष्ट्रवादी दादा गटाकडनं उभे आहेत। तर विधान परिषद निवडणुकीसाठी विजयाचा कोटा जो आहे तो 23चा आहे। कोण हा कोटा पूर्ण करणार, कोण विजयी होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। आपल्या संपूर्ण स्क्रीनवर या ठिकाणी भाजपचे उमेदवार, शिंदे गटाचे, अजित पवार गटाचे, महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांचे उमेदवार आपल्याला एका स्क्रीनवर या ठिकाणी पाहता येणार आहेत। कोणाला किती मतं मिळालेली आहेत, कोणी 23चा कोटा पूर्ण केलेला आहे हे आपल्याला या स्क्रीनवर, एका स्क्रीनवर पाहता येणार आहे। महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 3 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणामध्ये असल्यामुळे एक कोणता उमेदवार पडणार याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला असेल। या विधान परिषदेकडे विशेष लक्ष असण्याचं कारण सुद्धा आहे की गेल्या वेळेच्या विधान परिषद निवडणूक झालेली होती आणि त्यानंतर राज्याचं राजकारण हे पूर्णतः बदललेलं होतं। शिवसेना शिंदे गटाचं बंड त्यावेळी बघायला मिळालं होतं आणि आता या विधान परिषद निवडणुकीत सुद्धा अशा काही राजकीय घडामोडी बघायला मिळतात का, समीकरणं कशी तयार होतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष आहे। काही भेटीगाठी सुद्धा त्या पार्श्वभूमीवर बघायला मिळाल्या। तर भाजपचे विधान परिषदेचे उमेदवार आहेत पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर असे 5 उमेदवार भाजपनं दिलेले आहेत। भाजपकडे 103 आमदार आहेत आणि एकूण अपक्ष आणि मिळून त्यांनी 115चा कोटा जो आहे तो त्यांच्याकडे आहे। तर त्यांनी मतांची जुळवाजुळव कशी केली याकडे लक्ष असेल। तर अजित पवार गटाचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत, शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर। अजित पवार यांच्याकडे 40 आमदार आहेत। 23चा कोटा कोण पूर्ण करणार याकडे लक्ष असेल। तर शिंदे गटाचे कृपाल तुमाने आणि भावना गवळी हे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि शिंदे गटाकडे सुद्धा जवळपास 40 आमदार आहेत। प्रहारचे 2 आमदार त्यांच्या सोबत आहेत। तर उद्धव ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहेत। ठाकरेंकडे उद्धव ठाकरे यांच्याकडे जवळपास 15 आमदार आहेत। ते 23चा कोटा कसा पूर्ण करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। तर काँग्रेसच्या प्रज्ञा सातव निवडणुकीच्या रिंगणात आहेत। काँग्रेसचे स्वतःचे 37 आमदार आहेत आणि त्यामुळे काँग्रेसच्या प्रज्ञा सातव ह्या 23चा कोटा पूर्ण करतील असा विश्वास काँग्रेसला आहे। तर एक आमदार निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा हा आवश्यक आहे। शिंदे गटाकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने हे रिंगणात आहेत। त्यांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे। तर ठाकरे गटाकडून उद्धव ठाकरे यांचे सर्वाधिक जवळचे आणि मित्र असलेले मिलिंद नार्वेकर हे सुद्धा निवडणुकीत उभे आहेत। सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठी त्यांनी घेतलेल्या आहेत। तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाला साधारणतः 15 आमदार त्यांच्याकडे आहेत। 23चा कोटा पूर्ण करायचा असेल तर त्यांना 8 मतांची गरज असेल। तर त्यामध्ये निकोले आणि गडाख हे सध्या उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत आणि त्यामुळे त्यांना एकूण 6 मतांची आवश्यकता असणार आहे। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आता मतमोजणीला सुरुवात झालेली आहे आणि काही वेळातच पहिल्या पसंतीची जी मतं आहेत त्याचा निकाल आपल्यापर्यंत पोहोचणार आहे। एक आमदार निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा या ठिकाणी आवश्यक आहे। कोणी हा 23 मतांचा कोटा पूर्ण केलेला आहे तो उमेदवार विजयी होणार आहे। दुसरीकडे आपण जर उमेदवारांची नावं बघितली तर भाजपकडून विधान परिषदेसाठी उमेदवार आहेत पंकजा मुंडे, त्याचबरोबर परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर। तर राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाकडनं शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर। तर शिवसेना शिंदे गटाकडनं कृपाल तुमाने आणि भावना गवळी। तर शिंदे गटाकडून कृपाल तुमाने, भावना गवळी आणि त्याचबरोबर उद्धव ठाकरे गटाकडनं मिलिंद नार्वेकर, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव आणि शेकापचे जयंत पाटील हे शरद पवार गटाच्या पाठिंब्यावर या ठिकाणी उभे आहेत। त्यामुळे आता कोण 23चा कोटा पूर्ण करणार याकडे लक्ष असणार आहे। पहिल्या पसंतीची मतं कुणाला मिळणार त्यावर उमेदवारांचा विजय असेल। त्याचबरोबर विधान परिषदेची ही निवडणूक पुढच्या विधानसभा निवडणुकांवर देखील परिणाम करणारी आहे। तर भाजपकडून प्रवीण दरेकर मतमोजणीच्या ठिकाणी आता गेले आहेत। तर मिलिंद नार्वेकर आता दृश्यांमध्ये आपण बघतोय। मिलिंद नार्वेकर यांनी सुद्धा रणनीती यापूर्वीच आखलेली आहे। त्यांनी भाजपच्या नेत्यांसोबत भेटी सुद्धा घेतल्या आणि मिलिंद नार्वेकर आता